दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः। आपण मागच्या रविवारच्या भागामध्ये स्वामी चरित्रावर थोडंसं विवेचन केलं, त्याचाच पुढचा भाग आज आपण घेत आहोत। परमपूजनीय नारायण काका ढेकणे महाराज यांनी या हिंदी चरित्राला जी प्रस्तावना लिहिली, या प्रस्तावनामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती कि इसके पठन मात्र से निशंक बनने में मदत होगी। तर अनेक मनामधल्या ज्या शंका आहेत, या शंका याच्याद्वारे त्यांचं निरसन कसं काय होत आहे याचं आपण थोडंसं विवेचन करीत आहोत। अनेकांना असा प्रश्न पडतो की आम्ही पहिल्यांदी दीक्षा घेतलेली आहे, आता परत या मार्गाची दीक्षा घेऊ शकतो किंवा नाही। तर परमपूजनीय काका महाराजांनी याला उत्तर दिलेलं आहे की ज्या सद्गुरूंकडनं आपण प्रथम दीक्षा घेतलेली आहे, त्यांनी जर का परवानगी जर का दिली तर आपण या मार्गाची दीक्षा घेऊ शकता। किंवा प्रथम गुरु ब्रह्मलीन झालेले आहेत, 2 वर्षे उलटलेले आहेत, आपणास हवी तशी अध्यात्मामध्ये प्रगती होत नाही आहे असं आपल्या जर का निदर्शनात आलं आणि आपल्याला जर का वाटलं की आपली आध्यात्मिक उन्नती ही अधिक जास्त व्हावी, तर आपण या प्रकारची दीक्षा घेऊ शकता। आणि याला काही प्रमाण आहे का? तर आहे। आपल्याला माहिती आहे की परमपूजनीय योगीराज श्री गुळवणी महाराज यांचे प्रथम गुरु परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज होते। त्यांच्याकडनं त्यांना मंत्रदीक्षा प्राप्त झालेली होती, परंतु ज्या वेळेला नंतर त्यांच्या वाचनात आलं की कुंडलिनी शक्ती जागृत देखील जर का समर्थ गुरु भेटले तर होऊ शकते, हठयोगाने पण होते, तर असे गुरु जर का भेटले तर फार चांगलं होईल। आणि अशाच विचाराने ज्यावेळेला ते होशंगाबादला गेले आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज हे तसे समर्थ गुरु आहेत, परंतु दीक्षा घ्यावी किंवा नाही ही सतत मनामध्ये घालमेल चालली होती। आणि ही आपल्या शिष्याची घालमेल परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ओळखली आणि ते स्वप्नामध्ये आले। आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी काय सांगावं कि वामन, चिन्मयानंद और वासुदेवानंद एक ही है, यह दत्त संप्रदाय की विद्या है, तुम्हारे हाथ से बहुत बड़ा कार्य होने वाला है, निशंक होकर शक्तिपात विद्या का ग्रहण करो। आणि इतकी आपल्या शिष्याची काळजी ते घेत होते। आणि असा आपल्या प्रथम गुरूंचा आदेश आल्यानंतर, स्वप्नादेश आल्यानंतर गुळवणी महाराज निशंक झाले आणि नंतर त्यांनी लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांकडनं दीक्षा घेतली। हे आपणास सगळ्यास माहीतच आहे। त्यामुळे ज्यांना कोणा मनामध्ये शंका असेल की आमची प्रथम दीक्षा झालेली आहे, तर आत्ता मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जर का आपण वर्तन केलं तर या मार्गाची आपण दीक्षा घेऊ शकतो। तसंच ग्रहण कालामध्ये साधन करावं किंवा नाही आहे असं काहींना शंका आहे, सगळ्यांना शंका आहे असं नाही आहे, परंतु ग्रहण कालामध्ये जरूर साधना करावी। कारण बार्शीमध्ये असताना स्वामी महाराज असताना खंडग्रास चंद्रग्रहण होतं आणि त्या ग्रहण कालामध्ये स्वामी महाराजांनी
त्यांच्या बार्शीमधल्या अनेक शिष्यांसमवेत सामूहिक साधना केलेली आहे आणि त्यामध्ये अनेकांना अनेक उत्तम अनुभव आलेले आहेत असं त्यांनी प्रतिपादन तिथे केलेलं आहे. तेव्हा ग्रहण कालामध्ये निश्चितपणे साधना करणे हे चांगलं आहे. त्याचप्रमाणे अनेकांचा असा गैरसमज आहे की ही दीक्षा घेतल्यानंतर ब्रह्मचर्य आश्रम पाळावा लागेल का, ब्रह्मचर्य राहावं लागेल का, दीक्षा घेतल्यानंतर लग्न करता येईल का, असे काही जणांना शंका असलेल्या अनेक जणांनी विचारलेल्या पण आहेत. काका महाराज असताना देखील अशा प्रकारची शंका अनेकांच्या मनामध्ये होती आणि त्याला परमहंस परिव्राजकाचार्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे कि तुम प्रपंच करो, संसार में लिप्त रहो, पैसा कमाओ, इच्छा हो वह करो. सगळं करा, संसार करा, प्रपंच करा, पैसा कमवा, जे काय पाहिजे ते सगळं करा. किंतु लिया हुआ दिव्य अपूर्व महान दुर्लभ साधन को एक बार भी मत भूलो. परंतु जे आपल्याला जे साधन मिळालेलं आहे या साधनेचा विसर पडू देऊ नका. केवल इतना ही करने मात्र से तुम में क्या परिवर्तन होता है यह तुम ही निश्चय करना. तुम केवल साधन के लिए बैठो, उसके आगे साधन तुमसे योग्य सो सब कुछ करा लेगा. म्हणून ते सांगतात की संसारही करा आणि साधनही करा, दोन्हीही गोष्टी करा. आणि एकदा तुम्ही साधन केल्यानंतर काय मिळतं ते तुमचं तुम्हीच बघा, तुमचं तुम्हीच ठरवा. साधनेला कधीही विसरू नका. कबीरजींचा एक दोहा आठवतो, चीटी चावल ले चली बीच में मिल गई दाल, कहे कबीर दोनों न मिले एकले दूजी डाल. एक मुंगी तोंडामध्ये एक तांदूळाचा तुकडा किंवा कण घेऊन चाललेली असते. तिला रस्त्यामध्येच एक डाळीचा पण तुकडा दिसतो. कबीरजी म्हणतात की त्या मुंगीने ठरवायचं आहे की तिला काय पाहिजे आहे, कारण तिला दोन्हीही मिळणं शक्य नाही आहे. तिच्या तोंडामध्ये दोन्ही ते तांदूळाचा किंवा डाळीचा कण राहणार नाही आहे. कहे कबीर दोनों न मिले एकले दूजी डाल. परंतु हा आपला असा मार्ग आहे, आपल्या सद्गुरूंची किंवा आपल्या परंपरेची इतकी महान कृपा आपल्यावर आहे की आपण संसार करून देखील या प्रकारचं साधन जे आहे हे करू शकतो आणि ते साधन आपल्याला पुष्कळ काही देऊ शकतो असं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक वेळेला असं अनेकांचा अनुभव आलेला आहे की सद्गुरू ज्या गावाला असतात त्या गावाला ते राहिल्यानंतर त्यांचं साधन व्यवस्थित चालू असतं. अनेक साधक आजूबाजूला असतात, त्यामुळे त्यांच्या साधनेमध्ये गती पण असते. परंतु काही कारणाने त्यांची बदली झाली किंवा सद्गुरू जिथे राहत आहेत त्यापासून ते लांब राहायला गेले किंवा आणखीन काही कारणं घडली, आणखीन काही संसारामध्ये संकट किंवा काही असे आले आणि काही कारणाने हे साधन सुटलं आणि मग काही वर्षांनी किंवा परत दुसऱ्या गावावरून आपल्या पहिल्या गावावर बदली झालेली आहेत, परत सद्गुरूंच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये अशी शंका किंवा रुखरुख होते की आता मी ते साधन करावं का, आता साधन केले तर चालेल का, इतके दिवस मी साधन केलं नाही, त्याचा परिणाम काय झालेला असेल, मी कसं वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे. काही वेळेला काही साधकांना सद्गुरूंसमोर येऊन असं सांगणं देखील संकोचल्यासारखं होतं. तर याला काही उत्तर आहे का, याचं काही प्रमाण आहे का. स्वामी महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे कि यह शक्तिपात ऐसा साधन है कि वह श्री गुरु कृपा से प्रारंभ हुआ कि अखंड रूप से अखिल निरंतर अष्टोप्रहर दिन रात चलता रहता है. इतना ही नहीं, सद्गुरूंनी दीक्षा दिल्यानंतर हे साधन आतमध्ये सतत चालू असतं, आपलं लक्ष असो किंवा नसो, अष्टोप्रहर ते चालू आहे असं सांगितलं आहे. पुढे ते म्हणतात इतना ही नहीं बल्कि जीवनभर चालू रहता है. नुसतं अष्टोप्रहर त्यांनी दीक्षा दिल्यानंतर चालत राहत नाही, तर हे साधन जीवनभर चालू असतं. श्री स्वामी जी कहते हैं
स्थूल देह तक यह साधन सीमित नहीं है, बल्कि यह तक अनुग्रहित जीव का सूक्ष्म देह पूर्ण रूपेण विलीन होकर शिवस्वरूप नहीं हो जाता, तब तक यह जागृत शक्ति क्रिया करती ही रहती है. तसं कविराज गोपीनाथ यांनी सांगितलं होतं, एक दफ़ा जागृत हुई कुंडलिनी शक्ती जब तक परशिव में प्रवेश नहीं करती नहीं रुकती. तोच भाव या कथनामध्ये आहे. त्यामुळे एकदा जागृत झालेली शक्ती ही कधीच नष्ट होत नाही, ती तशीच जागृत राहते. तिच्यावर काहीतरी आवरण येतात किंवा तिच्याकडे लक्ष जात नाही, हा भाग वेगळा आहे, परंतु ती चालू राहते. काका महाराजांना असं कोणी जर का येऊन सांगितलं की काका महाराज मी इतके दिवस साधन केलं नाही, असं झालं तसं झालं, आणि त्याच्या मनामध्ये फार अपराधाची भावना असेल, तर ती अपराधाची भावना काढून काढण्यासाठी काका महाराज त्याची एक गंमत करत असत. त्याला विचारत असत, काय रे तुझा इतके दिवस श्वासोश्वास चालू होता ना? तो निश्चितच हो म्हणणार, हो चालू होता. मग म्हणलं मग साधन चालू होतं. आता जे झालं ते झालं, आता त्या साधनेकडे काही झालं नाही वगैरे वगैरे हा काही विचार करू नको. उद्यापासून नव्याने साधन सुरू कर आणि ताबडतोब तुला अनुभव यायला सुरुवात होईल. अशा वेळेला काही साधकांच्या मनामध्ये ही पण शंका येते की आम्ही मग परत दीक्षा घ्यायला पाहिजे का, परत काही करायला पाहिजे का? तशी काहीही गरज नसते. त्या शक्ती ती कार्यरतच असते. तुमचं तिच्याकडे एकदा लक्ष गेलं, तुम्ही परत एकदा साधन करायला सुरुवात केली की ती परत कार्यरत होते किंवा परत ती क्रियाशीला होते आणि तुमचं साधन व्यवस्थित पूर्वीप्रमाणेच चालू होतं. परत दीक्षा घ्यायची गरज नाही. कारण काही जणांना अनेक जणांना अशी शंका आलेली आहे. म्हणून सांगतो की आपण बसा. विशेषतः काही जर का दीक्षा दिन आपल्या गुरूंनी सांगितलेला असेल त्या दिवशी बसलात तर त्याचा अधिकाधिक फायदा होतो. म्हणून साधकांनी आजही अनेक जर का साधक असे असतील की ज्यांच्या साधनेमध्ये खंड पडला असेल तर त्यांनी उद्यापासूनच हे साधन सुरू करायला काही हरकत नाही आहे. उद्या उलट श्रावणाचा 3रा सोमवार आहे, फार चांगला मुहूर्त आहे, उत्तम दिवसही आहे. तर त्या दिवशीपासून त्यांनी तशा प्रकारची जी साधना आहे ही साधना करण्यास काहीही हरकत नाही आहे. अनेकांना अनेक वेळेला दीक्षापत्र पाठवल्यानंतर त्यांची अशी पत्र येतात किंवा असे त्यांचे फोन येतात किंवा त्यांचे असे संदेश येतात किंवा मेसेजेस येतात की आम्हाला दीक्षापत्र तर मिळालं पण आम्हाला मंत्र मिळालेला नाही आहे. आपली जी आहे ही मंत्रदीक्षा नाही आहे. त्यामुळे यावेळेला आपण मंत्र देत नाही आहे, ही संकल्प दीक्षा आहे. काका महाराज देखील, परंतु मंत्र देणं याच्यामध्ये निषेध आहे असं नाही आहे. ज्यांना मंत्र पाहिजे ते मंत्र घेऊ शकतात, परंतु या आपल्या संकल्प दीक्षेमध्ये मंत्राची गरज नाही. तर त्या बाबतीत स्वामी महाराजांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या एका पत्रामध्ये ते लिहितात की अभ्यास के साथ आपका इष्ट मंत्र का जाप करना चाहिए. इस दीक्षा के साथ मंत्र दीक्षा का कोई प्रयोजन नहीं है. किसी को इच्छा हो तो इस दीक्षा के साथ मंत्र दीक्षा ग्रहण कर सकते हैं. पूर्व मंत्र दीक्षा लिया हो तो उसी मंत्र का जाप करना चाहिए. काही जण असे असतात की कुठेतरी अनेक म्हणजे बहुतेक ठिकाणी ही मंत्रदीक्षाच असते. गुरुमंत्र घेतला आहे का असं एकमेकाला काही वेळेला अनेक जण विचारतात. तर तसा गुरुमंत्र जर का घेतला असेल तर तो वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. आपण तो देखील मंत्र जो आहे, जो सद्गुरूंनी काय आहे, नास्ति तत्व गुरुपरम, गुरु हे एक तत्वच आहे आणि या गुरुतत्वाच्या द्वारेच आपल्याला मिळालेला तो मंत्र असतो. त्यामुळे हा जो मंत्र आहे या मंत्रामध्ये, या तुम्हाला मिळालेल्या पूर्व मंत्रामध्ये मंत्र जो आहे तो तुम्ही काही करण्यास हरकत नाही आहे असं स्वामी महाराज सांगतात आहे. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना काही साधकांनी सांगितलं की आम्ही एक प्रकारचे संस्था निर्माण करतो आहोत आणि त्या संस्थेच्या द्वारे आपलं हे जे दीक्षादानाचं जे कार्य आहे, आपण जे दीक्षा देत आहोत असं कार्य आपण करावं. आम्ही तुम्हाला त्यासाठी लागणारी सगळी मदत उपलब्ध करून देऊ, सगळी आपली सोय करू, आपण तसं ते करा. तर स्वामी महाराजांना ते पसंत पडलं नाही. ते म्हणाले की नाही,
हे जे कार्य आहे हे वेगळंच कार्य आहे, हे असं संस्थेद्वारे होणारं हे कार्य नाही आहे. तर त्यांनी काय महाराज स्वामींनी सांगावं कि धर्म कार्य ईश्वरीय योजना द्वारा होता है, यह उनका दृढ़ विश्वास था. नित्य के अनुभव से पुष्टि हुआ था. आज तक विश्व का अनुभव भी यही है कि धर्म संस्थापक महापुरुष ही ईश्वर अवतार होते हैं. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे पुढे, इस आशय का समर्थ रामदास का वाक्य प्रसिद्ध आहे, असं महाराज स्वामींनी सांगितलं. धर्मसंस्थापनाचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणारं देणे ईश्वराचे, असं रामदास स्वामींनी पण सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे आहे हे कार्य ईश्वरी आहे. आपण मागे देखील एकदा प्रश्नोत्तरीमध्ये बघितलेलं होतं की परमपूजनीय गुळवणी महाराजांनी देखील एका ठिकाणी उत्तर देताना हेच सांगितलेलं होतं की ईश्वर तत्वच गुरुतत्व हे आहे आणि ईश्वराने योजलेल्या कार्य करण्यासाठी गुरुतत्वाला ईश्वरी कार्य करण्यासाठी परत परत या भूतलावर यावं लागतं किंवा परत परत जन्म घ्यावा लागतो. तर त्याप्रमाणे हे आपलं जे कार्य आहे हे फार मोठं आणि ईश्वरीय कार्य आहेत. हे आपले सगळे गुरुजन करत आहेत. हे आपल्या सगळ्या गुरुजींची जी परंपरा जी आहे ती करत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की प्रत्येक जीव मात्र हा या दीक्षेसाठी पात्र आहे. या दीक्षेसाठी पात्रतेचा विचार नसतो. तर मग काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की जांबवंत सिंह हे काशीचे आपले एक साधक होते. त्यांना अनेक प्रकारचे अनुभव आले, ते आपण आता सगळे इथे घेणार नाही आहेत. सरतेशेवटी ते पुण्याला आले आणि पुण्याला त्यांना परमपूजनीय गुळवणी महाराजांचं नाव कळलं की ते शक्तिपात दीक्षाधिकारी आहेत आणि ते दीक्षा देऊ शकतात. जांबवंत सिंहजी ज्या वेळेला गुळवणी महाराजांना त्यांच्या शाळेमध्ये जाऊन भेटले आणि त्यांना प्रार्थना केली की मला या अशा प्रकारची दीक्षा हवी आहे. त्यावेळेला महाराजांनी काय सांगितलं त्यांना, मेरे सद्गुरुदेव द्वारा जो कुछ भी प्राप्त हुआ है उसे मैं तुम्हें निसंकोच रूप से देने का प्रयत्न करूँगा. मला माझ्या सद्गुरूंकडनं मिळालेलं आहे, म्हणजे परंपरेकडनं जे मिळालेलं आहे ते मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करीन. तुम्हारे संस्कारनुसार जितना ग्रहण करने की तुम्हारी क्षमता होगी उतना ही तुम प्राप्त कर सकोगे. देताना तर मी सगळंच देईन, मी पूर्णपणे देईन. जे माझ्याकडे आहे ते कुठलाही हात न राखता मी हे तुला पूर्ण देऊन टाकेन, परंतु ते तुला सगळं मिळेल का. तर त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या संस्काराप्रमाणे तुमची ग्रहण करण्याची जेवढी शक्ती आहे तेवढंच तुम्हाला ग्रहण होईल. म्हणून स्वभाव, सवय आणि राहणीमान या 3 गोष्टीवर दीक्षा घेताना पात्रतेचा विचार जरी नसला तरी दीक्षेची जी मात्रा आहे ती या 3 गोष्टींवर अवलंबून आहे. तेच गुळवणी महाराजांनी वेगळ्या शब्दामध्ये जांबवंत सांगितलेलं आहे की तुमच्या संस्कारानुसार तू जेवढं ग्रहण करू शकशील तेवढं ती ग्रहण करू शकेल. त्यामुळे अनेकांना अशी शंका येते की काहींना दीक्षा खूप चांगली झालेली आहे, खूप चांगले अनुभव आलेले आहेत, ते खूप भरभरून बोलत आहेत, पण मला तसं होत नाही आहे. तर त्यावेळेला काही वेळेला आपले जे संस्कार असतात त्या संस्कारांचा देखील हा परिणाम असतो आणि म्हणून काही वेळेला शक्ती जरी जागृत जरी झाली तरी ती क्रियाशील होण्यासाठी काही वेळेला वेळ लागतो आणि हे त्या साधकाच्याच स्वतःच्या गुणग्राहकतेवर किंवा त्या संस्कारावर अवलंबून असतं की त्याला किती दीक्षा मिळणार आहे. परंतु त्याला उगाचच असं वाटतं की माझ्यावर सद्गुरूंनी पूर्ण कृपा केलेली आहे की नाही, मला पूर्ण गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे किंवा नाही. तर अशा प्रकारे याच्यामध्ये त्यांनी अनेक शंकांना उत्तरं दिलेली आहेत की पूर्वगुरू असताना आपण गुरु करू शकतो किंवा नाही. काही कारणाने आपली जर का साधना बंद पडलेली असेल तर परत दीक्षा घ्यायची गरज आहे का, परत ती साधना चालू होईल किंवा नाही. किंवा मला जर का दीक्षा घेताना पात्रतेचा विचार नसता तर मला दीक्षेची जी मात्रा आहे ती कमी किंवा जास्त का मिळालेली आहे, का नाही आहे. अशी जे अनेकांना ही सामान्य पडलेली जी प्रश्न जी आहेत या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणजे आपली निशंक किंवा शंका निरसन जे आहे
ते याच्यामुळे झालेलं आहे. अनेक प्रकारचे अशा शंका निरसन झालेल्या आहेत. त्याचा आपण पुढे देखील भाग बघू. आता आपला हा जो संवाद आहे, या संवादाची जी वेळ आहे ही संपत आलेली आहे. त्यामुळे मी माझे हे जे 2 शब्द आहे ते श्री स्वामी महाराज आणि श्री काका महाराजांच्या चरणी समर्पित करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा